वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। महालक्ष्मी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु सीताराम महाराज की जय। श्री राम जय जय राम। ओम नमो श्री गजानना तुझा वंदन करतो गजवदना।
मज शब्दाचे द्यावे वरदान, लक्ष्मी आई स्तुती करावया. मी अज्ञानी बालक, तू ज्ञानाचा चालक, दीनदुबळ्यांचा पालक, विघ्नहर्ता आशिषे तू. लक्ष्मी देवीची कीर्ती पसरावी, त्यातच सेवा घडावी, अन्यजनाची सेवा व्हावी, हाच हेतू माझे मनी. आईशे प्रार्थना गजाननाची, मग प्रार्थना सरस्वतीची, माथे तू बालकाशी, आशीर्वाद द्यावा या कामी. चारी वाचे सहित तत्व, माते तू वदावे सत्य तत्व, जेणे आईचे कृपेने तत्व प्रगट होय हिची इच्छा. मग प्रार्थना कुलदेवता, शाखंबरी राजूची लक्ष्मी माता, पुत्राशी वरदे आता, चरणावली लोळतो आता नमितो पंढरीशा. व्यंकटरमणा व्यंकटेशा, सीताराम बजरंग देवता, सप्रविवंदना करीतो आता नमितो माता पिता, जे या देहाची दाता. म्हणून करू शकतो या प्रतापा, लक्ष्मी आई सेवा करूया. चंद्र सूर्य आणि मंगळ, बुध ग्रह विशाल, शुक्र शनी हे सकळ, राहू केतू सह वंदिले. आदिशक्ती लक्ष्मी आई, तू ठाव दिला राजुरी नगरी. भक्तांचा उद्धार करण्यासाठी तू अवतार धरला आता. तू निर्गुण निराकारी आहेस माझी आई, सारे तू जानशी हे लक्ष्मी आई. राजुरी गाव आहे छान, येथील लोक आहेत आनंदात. श्रद्धाळू भाविक आहेत तुझ्या कृपेने. धन्य धन्य तुझी दिव्य मूर्ती, धन्य धन्य तुझे माहेर घर, धन्य धन्य तुझे मंदिर, धन्य धन्य तुझे राजुरी नगर. तू आहे निर्गुण निराकारी, तुझे रूप अनेक असती. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, राजुरीची लक्ष्मी आई. महालक्ष्मी महाकाली, महासरस्वती, विश्वमाता विश्वसाक्षी. नामे रूपी अनेक असती, एकाच लक्ष्मी शक्तीचे. तू आहे जनतेची आई, सारे तू जानशी आई. हे जाणून लक्ष्मी आई, सदैव राहा पाठीशी. जेथे आहे लक्ष्मी सूत्र, तेथे असे लक्ष्मी जाण. हे सत्य त्रिवार लक्ष्मी आईचा थोर महिमा. लक्ष्मी रूप आठवावे, तिच्या पुढे नम्र व्हावे. एकांग चित्ते दोन्ही हात जोडावे, अग्नी मागणे मागावे. तिचे करावे नामस्मरण, लक्ष्मीमय व्हावे आपण. तेव्हा लक्ष्मी जागृत होऊन साक्षात्कार होत असे. जेथे धैर्य साहस उद्योग, बुद्धिशक्ती पराक्रम, सहा गुण हे सर्वोत्तम, तेथे लक्ष्मी नांदते. भजना पूजन नामस्मरण, भक्तीचे मुख्य साधने तीन. ध्यान आणि स्तोत्र पठन नित्य नेमे करावे. श्रद्धा असावी सबल, जैसे श्रद्धा तैसे फल. श्रद्धेपासून भक्ती निष्फळ, श्रद्धा बैठक जीवनाची. देव ऋण आणि पितृऋण, समाज ऋण आणि राष्ट्र ऋण. कोणी जाऊ नये विसरून, तिची खरा सेवा आईची. शरीर आणि चंचल मन, यावर ठेवावे निरंतर. आहार विहार भाषण नेहमी प्रमाणात असावे. ठेवणी नित्य शुद्धाचरण, मनापासून करी प्रयत्न. तयाशी होती लक्ष्मी प्रसन्न, आणि वरदान देत असे. प्रयत्न देते प्रगती, आळस देते आत्पती. हे करून ठेवावे चित्ती, कर्तव्य कर्म करावे. असावे घर शांत,
असावे घर शांत, करावे मन प्रसन्न, होईल समाधान लक्ष्मी आईचे कृपेने. राजुरीचे कुलकर्णी वतनदार पहिल्यापासून आहेत गावात, सज्जन व धार्मिक असे हे घराणे. तुझा महिमा आहे थोर, कलियुगात आहे चमत्कार. राजुरीचे कुलकर्णी यांना तुझा दृष्टांत झाला. फार पूर्वीपासून तू कुलकर्णी यांना दर्शना देऊन मार्गदर्शन व आधार देत असे, हे सत्य आहे त्रिवार. कुलकर्णीचे घर तुझे आहे माहेर घर, कलियुगात आहे श्रेष्ठ तेथे आहे वास तुझा. जुनी आहे तुझी पालकी, आहे तुझ्या माहेर घरी, आहे ते तुझे आसन, माहेर घरी आनंदात राहते. तुझ्या कृपेने यावी माहेर घर नांदते आनंदात, हे सत्य आहे त्रिवार. लक्ष्मीआईचा महिमा गावकरी मंडळी आहेत श्रद्धाळू भाविक. घटस्थापना नवरात्र उत्सव आनंदात साजरा करतात. सर्व लोक उपास करून 9 दिवस हरी जागरण, लक्ष्मीआईची भक्ती करून कृपा प्रसाद घेत असे. लक्ष्मीआईची पालकी माहेर घरी असते सजवून, लक्ष्मी देवी गुप्तपणे माहेर घरी येत असे. लक्ष्मीआईची आरती करून पालकी निघते तेथून, ढोल्या पोतराज वाजंद्री यांच्या गजरात निघते. चांग भले या गजरात लक्ष्मीआईची पालकी चालली. राजुरी नगर आनंदात गर्जना करीत चालले. लक्ष्मीआईची पालकी आली मंदिरासमोर तेव्हा तेथे दुपारती करून पालकी मंदिरी ठेवली. लक्ष्मी आई आली मंदिरात, बसली आहे सर्व भक्तासाठी. सर्वांचा उद्धार करण्यासाठी पाठीशी उभा राहत असे. लक्ष्मी आहे घोड्यावर, तिला दागदागिने घालून, शालू बरजरीचा नेसून भक्तासाठी उभी असे. लक्ष्मीआईची पालकी शिलंगणा खेळून गावात येतात. तेथे येऊन एकमेका सोने वाटून आनंद लुटतात. लक्ष्मीआईची पालकी माहेर घरी नेऊन ठेवतात. पालकी तेथे राहते ऐसा लक्ष्मीचा महिमा थोर. दर्शन घेता पालखीचे पारणे फिटेल आयुष्याचे. झाले सार्थक जीवनाचे, सार्थक होईल मोक्षाचे. सकाळी व संध्याकाळी लक्ष्मी सूत्र वाचावे. तयाच्या घरी लक्ष्मी आहे, मन प्रसन्न ठेवावे. वर्णन किती करू आईचे, हे वेडे वाकुडे बोल मोलाचे. आहे थोर नवल महिमा मोठा राजुरी गावात. वैशाख शुद्ध पौर्णिमा जत्रा भरती या पार. लक्ष्मी आहे घोड्यावर, तिला दागदागिने घालतात. जत गावी आहेत माली, लक्ष्मीआईच्या फुले आणण्यासाठी. गावकरी सर्व मिळून जतला चालत जातात. रात्री 11च्या सुमारास डोलरा घेऊन गावकरी येतात वाजत गाजत लक्ष्मीआईच्या मंदिरासमोर. आईच्या गाभारात येऊन डोलरा तेथे ठेवतात. लक्ष्मी आईची पूजा करून साडी नेसून ओटी आईची भरतात. लक्ष्मीआईची आरती करून मंत्र पुष्पांजली म्हणून चांग भले या गजरात जय जयकार करती. ढोल्या पोत्रा दुपारती म्हणून पोत्राज नाचती आईच्या दरबारात. रात्री हरी जागरण करून आईला प्रसन्न करतात. गावकऱ्यांचा नैवेद्य दाखवून भक्त लोक नवस करती. कोणी आईला दंडवत घालती, कोणी लोटांगण घालून नवस फेडती. लक्ष्मीआईचा महिमा थोर हे भक्त लोक जाणती.
लक्ष्मीमाईला नवसाला पावती हा आईचा चमत्कार. आपले कुलदैवत सांभाळून करावे आईचे पूजन. मन शुद्ध ठेवून करावे आईला प्रसन्न. लक्ष्मी आहे आई जागृत, ती सर्व व्यापक. जाणून भक्तांचे अंतःकरण भक्तासाठी धावते. लक्ष्मीमाईला कौल लावून भक्त आईला प्रसाद मागून. हे आई मनकामना जाणून जाती धावून भक्तासाठी. अशी ही लक्ष्मी आई आहे राजुरी गावात. सर्वावरतीची छाया लोक आनंदात ठेवती. लक्ष्मीमाईला शरण जाऊन करावे आपले मनोगत. तिलाच सांगावे आपले संकट, होईल ती प्रसन्न. फुले लाल शुभ्र सुगंधी घ्यावी, गजरा किंवा वेणी गुंफावी. ती लक्ष्मीला अर्भावे, वस्त्र लाल वाहावे. आता नैवेद्य उपचार, जे ते पदार्थ लक्ष्मीला प्रिय फार. तेच सांगतो साचार, ते पदार्थ अर्पावे. रविवारी नैवेद्य खिरीचा, सोमवारी फक्त दुधाचा, मंगळवारी केळीचा आणि लोणी बुधवारी, खडी साखरेचा नैवेद्य गुरुवारी, शुक्रवारी दहीभाताचा, गाईचे तूप शनिवारी. अर्पण करावे लक्ष्मीला. महालक्ष्मी, महाकाली, शाकंभरी तिचे रूप असते. जे जे कोणी तिच्या भजते ते जाते उद्धारुणी. मी मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन, बुद्धिहीन आलो तुला शरण मी. लक्ष्मी माता क्षमा करावी. अपराध मोठे रात्रंदिन, कोट्यान कोटी घडते माझे हातून. समजून लेकरू जाण, लक्ष्मी माता क्षमा करावी. सकल पापे दग्ध होवो, दरिद्र दुःख दूर जावो. सुख संपत्ती घरी येवो. पुण्यलाभो दर्शने, आरोग्य रूप जय देई. आयुष्य दे माझे आई. पुत्र पौत्र धन दौलत पूर्ण करी मनकामना. जातो मी तेथे सानिध्य असावे तू तेथे. निमित्त मम हस्ते तुझी कार्य करावे. जन्म मृत्यूच्या नको यातना, जीवन जावो दैनविना. हीच माझी प्रार्थना लक्ष्मी माते तव चरणी. राजुरी गावात लक्ष्मी आहे सर्व व्यापक. ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव नमती शक्ती पुढे. सर्व गावकरी मिळून आई तुझे बांधले आहे मंदिर. शिखर केले 40 फूट उंच, त्यावरी नक्षी कोरुणी. ऐसे तुझे महात्म्य, गावकरी यांच्या पाठीशी राहून करून घेतले बांधकाम. ऐसा तुझा थोर महिमा, लक्ष्मीमाईचा जप करावा. ओम महालक्ष्मी नम ऐसा व्हावा. एक तरी माळ ओढावी, जीवनाचे सार्थक करावे. लक्ष्मी स्तोत्र आले अकस्मात, सर्वांनी वाचावे आनंदात. तयाचे घरी लक्ष्मी राहे अखंड, हे सत्य आहे त्रिवार. लक्ष्मी स्तोत्र वाचावे, 21 वेळा वाचावे. तयाच्या मनोकामना होती पूर्ण. लक्ष्मीमाईच्या कृपेने संकटाचे होईल निवारण, शत्रूचे होईल निर्धारण. सकल मनोकामना होतील पूर्ण. सत्य सत्य ही वाचा. राजुरी गावचे लक्ष्मी स्तोत्र नित्य असावे घरोघर. हे वाचिता होईल कल्याण, लक्ष्मीमाईच्या कृपेने. लक्ष्मीमाईचे माहेर घरी आहे तू आनंदात. वेडे वाकुडी तुझी सेवा केली, क्षमा असावी माझावरी. कोणाचे कोणी गुन्हे दोन्ही न काढावे, निंदेपासून दूर राहावे. होईल तसे करावे मनापासून. अभक्ष भक्षण टाळावे, असुरपान मुलांना करावे. करणाऱ्याच्या संगतीस न जावे कदाकाली. हार नारळ उद्भतीस, अर्पणे खडीसाखर नैवेद्यास. आरती करून मग सावकाश प्रदक्षिणा घालावी. लक्ष्मीबाईचे दर्शन घ्यावे, सर्व तिला निवेदन करून. साष्टांग दंडवत पुन्हा घालावे, दिल होवनिया. राजुरी गावात आहे तुझा वास, भक्त येती तुझ्या दर्शनाशी.
लक्ष्मी आई म्हणून हाका मारती. सर्वांच्या हाकेशी धावून ये लक्ष्मी आई. नाही व्याकरण मग साधन, शब्दाचा शब्द मिळवून सीताराम महाराजांच्या कृपेने लिहिल्याचे लक्ष्मी स्तोत्र. पाऊस पौर्णिमा मासी लक्ष्मी स्तोत्र झाले पूर्ण. लक्ष्मीआईच्या साक्षीने आले आईच्या आशीर्वादाने. सन 1999 साली जानेवारी महिना 2 तारीख लक्ष्मी स्तोत्र आले अकस्मात. स्तोत्र अर्पण करतो तुझे चरणी, मंजुरी द्यावी प्रसिद्धीशी हीच विनंती लक्ष्मी आई हात जोडणे करत असे. लक्ष्मी आई सर्व साक्षी सर्वता असते, सारे काही तू जाणशील. रामचंद्र कुलकर्णी विनवे तुझशी, सुखी ठेवी सर्वांना. ओम शांती शांती शांती. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ऐक लक्ष्मी आई तुझा करीतो जय जयकार, करीतो जय जयकार तुझा करीतो जय जयकार. ऐक लक्ष्मी आई तुझा करीतो जय जयकार, करीतो जय जयकार तुझा करीतो जय जयकार. ऐक लक्ष्मी आई तुझा करीतो जय जयकार, करीतो जय जयकार तुझा करीतो जय जयकार. करीतो जय जयकार तुझा करीतो जय जयकार, करीतो जय जयकार तुझा करीतो जय जयकार. ऐक लक्ष्मी आई तुझा करीतो जय जयकार, ऐक लक्ष्मी आई तुझा करीतो जय जयकार. ऐक लक्ष्मी आई तुझा करीतो जय जयकार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु सीताराम महाराज की जय. श्री राम जय राम जय जय राम. सीताराम 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 जय सीताराम. 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 सीताराम जय सीताराम. सीताराम जय सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु सीताराम महाराज की जय. श्री राम जय जय राम. सद्गुरु सीताराम महाराजांच्या वडिलांचं नाव बापूजी सुभेदार. हे मूळचे सातारे राहणारे. हे अत्यंत भाविक व बुद्धिमान होते. ते मंगलवेढेला येथे मामलेदार म्हणून काम करत होते. त्यांना 2 कुटुंब होती. पहिलीस म्हणजे सद्गुरु सीताराम महाराज झाले. त्यांचा जन्म रामनवमीला 7/4/1854 या साली महाराजांचा जन्म झाला. व श्री वडील बापूजी सुभेदार साताराहून मंगळवेढ्यास चालले असताना पंढरपूरला मुक्काम झाला. बरोबर पहिले कुटुंब होते. दोघांनी पांडुरंग व रुक्मिणी माताचं दर्शन घेतलेलं आहे. त्या दिवशी योगीराम सीताराम महाराजांचा जन्म राम जन्मा दिवशी झाला. म्हणून वडिलांनी नाव त्या दिवशी सीताराम ठेवलेले आहे. पुढे ते मंगळवेढ्यास बाळासह गेले. बाल योगी सीताराम महाराज खरोखर अतिशय तेजपुंज चांगला होता. त्यामुळे तो सर्वांना अतिशय आवडू लागलेला आहे. पण योगायोगाच्या गोष्टीनंच पण लवकरच मातृक्षेत्र हरपले. बालयोगी सीताराम महाराज पोरके झाले. सावत्र आईच्या ठिकाणी प्रेमाऐवजी छळवू लागलेला आहे.
त्यामुळे बालवयातच त्यांना घर सोडावं लागलं. कैकेयी मातेच्या हट्टामुळे प्रभू रामराज्यांना राज्य सोडावं लागलं, वनवास बघावं लागला. तसाच प्रसंग बाळ सीतारामावरती आलेला आहे. वडील नेहमी म्हणतात, जगी ज्यास कोणी नाही त्यास देवा आहे. त्या वाक्याचा उद्देश समजून सीताराम महाराज देवाकडे गेले, म्हणजे रुक्मिणी पांडुरंगाकडे, मंदिर पांडुरंगाकडे गेलेले आहेत व रुक्मिणी माता आपली आई म्हणून तिच्याकडे दर्शन हात धरून बसलेले आहेत. अन्न पाण्याविना 3 दिवस रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये छोटे बालयोगी सीताराम महाराज बसलेले आहेत. 3 दिवसामध्ये त्यांना तहान भूक लागलेली आहे, पण त्यांना कोणी बघत नव्हतं अजिबात. 3ऱ्या दिवशी प्रत्यक्ष रुक्मिणी मातांना दया आली आणि ती साक्षात जगन्माता ती प्रत्यक्ष हातामध्ये दिव्य अशा प्रकारे पक्वानाचे ताट घेऊन आपल्या बाळामध्ये जीव घालूया म्हणून त्या आलेल्या आहेत. सीताराम महाराजांना प्रेमाने जवळ घेतले, स्वतः हात भरवले. सीताराम महाराजांना जेवण घातलं, भरपूर जेवले महाराज. मातेने प्रेमाने हात पाठीवरून हात फिरवला व माता चालू लागली. तेव्हा बाळ सीताराम महाराजांनी मातेजवळ हट्ट धरला. मला सोडून कुठे जातेस असे विचारले. तेव्हा प्रेमळ रुक्मिणी माता बाळ सीतारामा प्रेमाने समजून काढून त्यांना म्हणतात, बाळा तुझी आई अक्कलकोट येथे तुझी वाट पाहत आहे, लवकर जावे. तीच मातृ आज्ञाप्रमाण मानून सद्गुरू सीताराम महाराज अक्कलकोटला निघालेले आहेत. जय राम. पंढरपूर श्री सीताराम महाराज अक्कलकोटला निघाले. उन्हाळ्याचे दिवस, उन्हाचे चटके बसत आहेत. अक्कलकोट जवळ आले. चालून थकल्याजवळ महाराज रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली सावलीमध्ये विश्रांतीसाठी बसलेले आहेत. थकल्या महाराज रस्त्याच्या कडेला झाडाखाली सावलीमध्ये विश्रांती बसलेले आहेत. इकडे अक्कलकोट येथे स्वामी आपल्या सेवकांना म्हणतात, अरे लवकर जा, सोलापूर रस्त्याला माझा सीता आले आहे, त्यांना घेऊन या. सेवकांना हे माहीत नव्हते, काही समजत नव्हते, पण त्यांनी स्वामी महाराजांच्या आज्ञा म्हणून ते सोलापूर रस्त्याला शोधू लागले. काही अंतरावर एका झाडाखाली त्यांना एक मुलगा बसलेला दिसला. त्यांनी नाव विचारले. तो म्हणाले, माझे नाव सीताराम. मग त्यांनी ओळखले, स्वामींनीच त्यांना बोलवले आहे. ते म्हणाले, चला स्वामींनी तुम्हाला बोलावलेले आहे. सेवकांनी त्यांना स्वामी समोर आणले. स्वामींनी पाहताच महाराज समजून चुकले, हीच आपली आई आहे. स्वामी सेवकांना आज्ञा केली, त्यांना जीव घातले. त्याचप्रमाणे त्यांना महाराज जेवले, भरपूर जेवले. त्यांना 7 वर्ष सद्गुरू सीताराम महाराज स्वामी समर्थाजवळ राहिले. त्याच काळामध्ये महाराज दिनकर महाशय ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वामी समर्थाकडे एकटक पाहत होते. प्रत्यक्ष दत्त अवतारी सिद्धपुरुष होते. त्यांच्या चेहऱ्यावरती तेज झळकत होते. त्यांचे नेत्र अतिशय करारे असत. त्यांच्या नजरेमध्ये नजर लावणे कोणत्याही माणसास शक्य नसे. सद्गुरू सीताराम महाराज संपूर्ण दिवस एकटक स्वामीकडे पाहत बसत. स्वामींची त्याचा खूप प्रेम असे. अशा प्रकारे 7 वर्ष गेल्यानंतर स्वामी समर्थांची सीताराम महाराजांवर पूर्ण श्रद्धा कृपा झाली व स्वामींनी महाराजांनी आज्ञा केली, गुरुवर आता आपण जिथून आलात तिथून परत जावा. स्वामी समर्थ महाराजांच्या आदर असल्यामुळे, गुरुवर संबोधित असल्यामुळे पूर्ण ब्रह्माची प्राप्ती झाली. योगीराज सीताराम समर्थ आज्ञाप्रमाण मानून पंढरपूर, मंगळवेढा, खर्डी या परिसरात आले आणि त्यांचा संचार होत असे. श्रीराम जय राम, जय जय राम. सीताराम सीताराम
सीताराम जय सीताराम 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 जय सीताराम श्रीराम जय राम जय जय राम। जो मनुष्य दारू पितो त्यांचे शुद्ध जाते, त्यामुळे देहमान विसरतो मनुष्य आणि त्या देहाच्या धुंदीत नांदतो। तसे योगीराज सीताराम महाराज तर प्रत्यक्ष ब्रह्म अवतार प्याले होते, त्यामुळे त्यांची धुंदी काय वर्णावी। सीताराम महाराज ब्रह्मानंदात मग्न असत, त्यांच्या अंगावरती कपड्यांना सुद्धा शुद्ध नसे। वारा जसा मनात येईल तसा फिरतो, त्याप्रमाणे त्यांची वागणी असे। मंगळवेढ्यामध्ये काशी विश्वनाथ मंदिरामध्ये गेले, दुपारी एखाद्या घरासमोर जाऊन म्हणावे टाक भाकरी, बेलावर तेवढेच घ्यावे व लहर फिरत तिकडे जावे। अशा वाणीमध्ये त्यांचे दिव्य तेज होते। ते जास्त बोलत नसत, पण जे बोलत असत त्यांचे गूढ अर्थ भरलेला आहे। संत तुकारामांच्या मनाप्रमाणे तयाशी बिसाट असतो शब्द, म्हणून ते प्रत्यक्ष वेद। त्यांच्या अनगर शिवलाई सुद्धा वेद मंत्राप्रमाणे फल देणार असत। एखादा भाग्यवंतास त्यांनी लता लहराप्रमाणे केला स्पर्श सुद्धा त्यांना उद्धार पुरुष आहे, पण सामान्य जनामध्ये त्याचं महत्व लक्षात न आल्यामुळे ते वेदाशिता म्हणतात। एक दिवस महाराज दारूच्या दुकानासमोर जात होते, तेव्हा 4 टवाळकर होते, त्यात कांदा कलाल नावाचा कसाई होता। त्याने महाराजांनी टिंगल करायचे ठरवले। महाराजांना अडवून दारू पाजण्याच्या दुकानात नेले। ते दोघे त्यांना पाडून दारू पाजू लागले, पण महाराजांनी चमत्कार केला। ते दारू पाजत असताना महाराजांच्या आपणद्वारा योग सामर्थ्याने उघडून वरून तोंडामध्ये ओतलेले दारू सरळ आपणद्वारे सोडू लागले। टवाळखोर वरून दारू ओतून थकले, सर्व दारू खाली रस्त्यावर वाहू लागली। सर्व टवाळखोर शर्मेंदे झाले, तेव्हा शरण येऊन माफी मागू लागले। हे पुढे गोष्ट पाटलांच्या कानी गेले। त्यांना चौकशी करून कांदा कलालास व इतर कुटाळांना शिक्षा केली, त्यांचा दारूचा दुकानाचा परवाना रद्द केला। असे होते सद्गुरू माझे सीताराम महाराज। श्रीराम जय राम जय जय राम। बालकृष्ण चौंडे महाराज म्हणून एक गृहस्थ कीर्तनकार होऊन गेले। त्यांचे मूळचे सातारा राहणारे होते। आपल्या कीर्तनाद्वारे त्याने गोवंद बंदीचे मोठे कार्य केले होते। योगीराज सीताराम महाराजांच्या विषयी त्यांनी भरपूर काही ऐकलेले होते। एकदा चौंडे महाराज पंढरपूरला वारीस जाताना गोंधळविलास थांबले। ब्रह्मचैतन्य महाराजांचे दर्शन घेतले। महाराजांनी त्यांना सांगितले, आपण पंढरपूरला कीर्तन करण्या अगोदर मंगळवेढा येथे जाऊन सीताराम महाराजांचे दर्शन घ्यावे। यावर चौंडे महाराज ठीक आहे बोलले। त्यांच्या मनात योगीराज सीताराम महाराज यांच्याविषयी फार कुतूहल निर्माण झाले, कारण गोंधळेकर महाराजांनी त्यांच्याबद्दल खूप सांगितले होते। हल्लीचे ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज फार मोठे संत होऊन गेले। ते त्यांना चौंडे महाराज सांगतात, तुम्ही पंढरपूरला जावा, त्याच्या अगोदर मंगळवेढ्यामध्ये त्यांचा आधी समाचार बघा। त्याच्यामुळं चौंडे महाराज आनंद झाला। नंतर ते फार मोठे सीताराम महाराज असले पाहिजेत असे म्हणून ते आले। त्यांना कुतूहलपणा निर्माण झाले, पंढरपूरला आले व कीर्तनाची सर्व तयारी झाली। परंतु चौंडे महाराजांनी विनंती करून सांगितले, कृपा करून कीर्तन उद्या ठेवूया, आज मला मंगळवेढ्यामध्ये सीताराम महाराजांचे दर्शन घ्यावयाचे आहे। त्याप्रमाणे तेथे मंगळवेढ्यास गेले। सीताराम महाराजांची चौकशी केली, सीताराम महाराज कुठे सापडेनात। शेवटी एक माणूस चौकशी करता म्हणाले, आपण सीताराम महाराज म्हणता, तो महाराज वगैरे काही नाही, तो पहा वेडा सीता उभा आहे। चौंडे महाराजांनी पाहिले तर हा खरा वेडासारखा दिसणारा उभा माणूस आहे। त्याच्या मनामध्ये वाटले,
की आपण इथे उगाच या व्यर्थाने एवढं लांबून आपण आलो, हा साधू वगैरे वाटत नाही. पण ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांनी मला आज्ञा केली आहे म्हणून मी इथे यापर्यंत आलेलो आहे. आपण दर्शन घेऊ लागले. तर योगीराज सीताराम महाराज त्यांना म्हणू लागले, माझे दर्शन का घेता? मी तर वेडा सीता, मी आपणास गोंदलेकर महाराजांनी पाठवले आहे माझ्याकडे. मग मात्र चौंडी महाराज थक्क झाले. सांगायच्या अगोदर त्यांना कसं काय समजलं असेल, ही माहिती त्यांना कशी कळाली? चौंडेला थक्क विचार करू लागलेले आहेत. नंतर सीताराम महाराजांना सामर्थ्य फार मोठं आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. सीताराम महाराजांची त्यांना उठवले. आलास तसे कीर्तन कर म्हणून आज्ञा केली. त्या दिवशी मंगळवेढ्यामध्ये चौंडे महाराजांनी कीर्तन केलेलं आहे. आणि कीर्तनामध्ये सीताराम महाराज स्वतः उपस्थित होते. आणि कीर्तनामध्ये विषय झाल्या की सीताराम महाराज उठून उभं राहिले. अरे फक्त हरिकथा सांग, बाकीची पाळणार काही सांगू नको. चौंडे महाराज थक्क झाले. त्यांनी मंगळवेढ्यामध्ये लोकांना सीताराम महाराजांचे महत्त्व सांगितले. त्यामुळे सर्व सीताराम महाराजांची श्रद्धा बसली. महाराजांची श्रद्धा जास्तीत जास्त वाढू लागली. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. पंढरपूर गावाजवळ मौजे आंबे नावाचे गाव आहे. तेथील जागीरदार त्यांना इंग्रज सरकारकडून तनखा मिळत असे. पण काही कारणाने तनखा बंद झाला. त्यामुळे फार हालाकीचे दिवस निर्माण झाले. त्यांच्या पत्नीने सीताराम महाराजांचे मंगळवेढ्यामध्ये दर्शन घेतले व मनामध्ये नवस केला, तनखा चालू झाला की करंजना मी महाराजांना अर्पण करेन. आश्चर्य असे की थोड्या दिवसामध्ये तनखा सुरू झाला. त्यामुळे बाईला आनंद झाला आणि बोलण्याप्रमाणे नवस फेडण्यासाठी तिने उत्तम करंजा तळला. लहान मुलगा होता, तो करंजा मागू लागला. पण आधी महाराजांना नैवेद्य अर्पण केल्याशिवाय मुलाला कशा खाऊ घालाव्यात म्हणून तिने त्यास दिल्या नाहीत. ती सर्व करंजा घेऊन मंगळवेढ्याला गेली. मुलगा रडत घरी बसला आणि मंगळवेढ्यामध्ये महाराजांच्या समोर ती करंजा घेऊन बाई महाराज इथं आलेले आहेत. मग सीताराम महाराज म्हणतात, मला करंजा नकोच, आधी मुलास खाऊ घाल, तो रडत आहे. मग बाईला आश्चर्य वाटलं. ती तशी परत घरी गेली, मुलाला पोटभर खाऊ घातल्या आणि मग परत मंगळवेढ्याला आली. पण सीताराम महाराजांनी पुन्हा ते करंजा आवडीने खाल्ल्या. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. त्यावेळी पंढरपूर येथे पुनत तांबेकर नावाचे मामलेदार होते. ते भाविकग्रस्त होते. विठ्ठल मंदिरामध्ये नित्य नेमाने काकडा आरतीस हजर असत. मंदिरासमोर महाद्वारी ते सीताराम महाराज तेथे नित्यनेम दर्शन घेत होते. एक दिवस त्यांना पहाटे उठण्यामध्ये उशीर झाला. त्यामुळे आता काकडा आरती चुकणार म्हणून त्यांना वाईट वाटले. त्यांचा राग पत्नीवर काढला व लवकर का उठवले नाही म्हणून तिच्या मुखामध्ये एक थप्पड मारली. तसे रागाच्या भरामध्ये दर्शन निघून गेले. विठ्ठल दर्शनानंतर ते महाराज महाद्वारामध्ये सीताराम महाराज दर्शनात गेले. पण महाराज अजून झोपलेले होते. त्यांना उठण्यामध्ये चादर काढली. तो सीताराम महाराजांनी त्यांना उठून श्रीमुखात लगावली व म्हणतात, मोठा आला आहेस भक्ती करणारा, लक्ष्मीच मारतो, जा माझे दर्शन घेऊ नको. पाटे घडलेली घटना त्यांना कशी समजून आली. पुनत तांबेकर यांना आश्चर्य वाटले. योगीराज सीताराम महाराज म्हणजे त्रिकाल ज्ञानी सर्वज्ञ होते. सीताराम महाराजांना भक्त झाले. त्यामुळे पुनत तांबेकरांची सीताराम महाराजांची श्रद्धा बसली. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. थोडं खाली जय राम, जय जय राम.
हा. प्रसिद्ध लेखक लला पांगारकर त्याने त्यावेळी 1903 साली दरम्यानमध्ये पंढरपूर येथे लोकमान्य विद्यालय म्हणजे त्यावेळेचे व्हिक्टोरिया ज्युबिली हायस्कूल येथे अध्यापक म्हणून काम करत होते. ते अतिशय विद्वान होते व भाविक होते. त्यांचा संत साहित्याचा मोठा व्यासंग होता. तो साहित्याच्या इतिहासावर त्याचे लिखाणकाम चालू होते. त्याने सीताराम महाराजांचे नाव ऐकलेले होते. त्याने एवढा आनंद झाला की महाराजांचं दर्शन घ्यावे. सीताराम महाराजांचा मुक्काम त्यावेळी श्री बाळकृष्ण परिचारक यांच्या वाड्यामध्ये होते. तेथे महाराजांच्या सोबत 2 माणसं होती. महाराज म्हणू लागले, असे पांगारकर लिखाण बंद, पांगारकर लिखाण बंद. जवळच्या माणसाला याचा अर्थ काही कळेना. एवढ्यात पांगारकर दर्शनाला आले. महाराजांचे पद चालू होते. अरे पांगारकर लिखाण बंद, पांगारकर लिखाण बंद. पांगारकरांना आश्चर्य वाटले. त्यांनी महाराजांना विचारले, महाराज असे का म्हणता? मी संत साहित्यावर लिखाण करीत आहे, कथा किंवा कादंबरी असे सारखे लेखक नाही असे म्हणून पांगारकरांनी परत महाराजांनी चरण धरले. महाराजांनी आशीर्वाद दिला व परत म्हणाले, लेशीत जा, लेशीत जा. पुढे पांगारकर नाशिक येथे गेले. अर्धा वायूने आजारी पडले. त्यामुळे त्यांचे लिखाण बंद झाले. पुढे घडणाऱ्या असलेल्या गोष्टी महाराजांना कशा काय कळतात त्यांना आश्चर्य वाटले व महाराजांनी योग्यता त्यांना पटली. पुढे ते आजारातून पूर्ण बरे झाले. राहिलेले लिखाण पूर्ण केले. पांगारकरांना आश्चर्य वाटले. सीताराम महाराजांच्या घेतले योग्यता पटली. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. नरसोबावाडी येथे कुष्ठरोगी अंगी त्यांना झाल्या असल्यामुळे व्याधीने फार त्रासून गेला. त्यामुळे कंठावून आत्महत्या करावी असे ठरवून त्यांनी त्या ठिकाणी नदीमध्ये उतरले. दत्तगुरूंच्या त्यांना दृष्टांत झाला, तू पंढरपूरला सीताराम महाराजांच्या त्यांना शरण जा, रोगमुक्त होशील. कुष्ठरोगी आनंद झाला. तो त्याप्रमाणे पंढरपूरला आला व श्रीने शोधू लागला. सीताराम महाराज परिसरात वाढत होते. ते शोधत तेथे आले. सीताराम महाराज बसलेले होते. त्याने पाहिले. तो स्वतः भक्त असल्याने सीताराम महाराजांच्या चेहऱ्यावरती ब्रह्मतेजामध्ये त्यांना ताबडतोब ओळखले. महाराज म्हणाले, इकडे कसले कर्म करतात व दत्त भक्ती करतात. कर्माचे फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. पण त्याने मोठा वशिला लावला आहे. त्यास म्हणावे, लेंडी चिखलामध्ये लोहदंडामध्ये शुद्ध व्हा. कुष्ठरोगी आश्चर्यचकित झाला व त्याने त्या साष्टांग नमस्कार घातला. त्याप्रमाणे घाणीत लोळला. चंद्रभागेमध्ये लोहदंडा तीर्थामध्ये स्नान केले. असा नित्यनेम सुरू केला. आश्चर्य असे झाले की तो लवकरच रोगमुक्त झाला. परत आहे तो गावी गेला. धन्य ते सीताराम महाराज. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. गाणगापूर येथे क्षेत्री वैष्णव ब्राह्मण म्हणून आईसह राहत होते. त्याचमध्ये पोटदुखी झाली. तो आजारी पडला. त्याचा खूप त्रास होते. तो त्रासावून गेला. त्याची सेवा आईला करावी लागत असे. एकदा त्यास दत्त दृष्टांत झाला, तू मंगलवेढ्यामध्ये सीताराम महाराजांचे दर्शन घ्यावे, ते तुला रोगमुक्त होतील. वैष्णवाचा आनंद झाला आणि त्याप्रमाणे तू मातेस घेऊन मंगलवेढा येथे गेले. शोधू लागले. चौकशी करता त्यास सांगितले, साधू वगैरे खास नाही, परंतु हा वेढा सीता समोर चालला आहे. श्री महादेव मंदिरामध्ये गेले. मागोमाग हा वैष्णव व त्यांची आई दोघे महादेव मंदिरात आले. पण वैष्णवी असल्यामुळे शिव मंदिरामध्ये न जाता बाहेरच थांबलेले. महाराजांची बाहेर येण्याची वाट पाहू लागले. पण महाराज बाहेर मग महाराज बाहेर येणार. आतूनच म्हणतात, जरूर असे तर यावे. आईस त्रास देऊ नये, दत्त आज्ञा पाळू नये, वेडा सीताकडे येऊ नये. कांदा भाकरी माता पुत्र आशीर्वाद वाटले. त्यांनी महाराजांना कांदा भाकरी आणून दिली. पण महाराजांनी ती न घेता
वैष्णवास खाण्यामध्ये आज्ञा केली. तो वैष्णव ब्राह्मण कांदा भाकरी खाण्यास तयार होईना. शेवटी मातेने त्यास समजावून सांगितले, प्रसादास दोष नसतो. त्याने मग कांदा भाकरी खाल्ली. त्या क्षणी पोटदुखी थांबली. त्यांना महाराजांचा अधिकार कळला. तो सर्व भावे शरण गेला. त्यांनी महाराजांना नवीन कपड्याचा आहेर केला, पूजा केली, साष्टांग नमस्कार घातला. त्यास म्हणतात, आईस त्रास देऊ नये, शिव विष्णू भेद मानू नये, भगवंत भेद करू नये. दैवान हा परमात्मा सर्वांना काळजी घेतो. मित्र वेडा सीता, मला कशाची भीती नाही. वैष्णवास ते मातेमध्ये गैरून आले. त्याने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा आनंदाने आपल्या गावी गेले. धन्यते सद्गुरू सीताराम महाराज. असे होते माझे सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. पंढरपूर येथे श्री एकदा रस्त्याने जात असताना चांभार गल्लीत गेले. एकदा श्री उकळेमध्ये एरंडे रक्कूट करत होते. कातडीच्या पातळपणामध्ये मऊपणा यावा म्हणून एरंडीचा तेल काढण्यासाठी एरंडीचा कूट करावा लागतो. त्यांच्या घरासमोर जाऊन महाराज म्हणतात, टाक भाकरी. त्या चांभारी स्त्रीला प्रश्न पडला की आपण आता आपल्या घरची भाकरी कशी द्यावी. शेजाऱ्यांच्या घरी भाकरी आणण्यास गेली. तोपर्यंत महाराज जाऊन उकळामध्ये एरंडीचा कूट खात बसलेले आहेत. एरंडीचा कूट खाण्यामध्ये उलटी जुलाब होतात. त्यामुळे ती बाई घाबरली. शेजार पाजाऱ्यांना सर्व प्रकार समजलेला आहे. घाबरून गेलेले आहेत, काळजी करू लागले आहेत. सर्वांना वाटले की सीताराम महाराजांना उलटी जुलाब होतील, पण त्यांना महाराजांना लक्ष ठेवून होते. पण आश्चर्य असे की दुसरे दिवसपर्यंत महाराजांना सुद्धा उलटी जुलाब झालेले, पण लघुशंका सुद्धा झाली नाही. आश्चर्य वाटले. अशी महाराजांची योग्यता सर्वांना पटली. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. खर्डीचे बाबू दाजी खताळ, आई रखमाबाई यांचा अनुभव फार हृदयस्पर्शी आहे. रखमाबाईचे माहेर मंगळवेढा. माहेरचे आडनाव होलमाने. मंगळवेढ्यामध्ये होलमाने गल्ली आहे. महाराज मंगळवेढ्यामध्ये असताना रखमाबाईंना त्यांच्या सेवेची दुर्लभ संधी मिळाली. त्यांचे महाराजांची फार भक्ती होती. महाराजांची हर प्रकारे सेवा केली असताना महाराज एके दिवशी त्यांना म्हणतात, रखमा, तुझे माझे भाग्य थोर आहे. तू आणि मी एकाच दिवशी एकाच ठिकाणी जाणार आहोत. खर्डीमध्ये त्यांना 2 पुत्र होतील. सुखाने संसार करशील व अंतिम भगवंता कृपा पावशील. या रखमाबाईंना त्यावेळी काही बोध झाला नव्हता, पण पुढे त्यांना खर्डी येथे दाजी खताळ यांना दिले. त्याने सुखाने संसार केला. त्यांना दिगंबर बाबू 2 पुत्र झाले. मग त्यांना महाराजांना शब्द आठवले की महाराज प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप असल्याने त्यांचे शब्द कधी खोटे होतील का. महाराज ही नंतर खर्डीस वास्तवत आले. धन्यता रखमाबाई, धन्य त्यांची सेवा. सीताराम महाराजांची भक्त आहेत. त्यांना वडिलांची आज्ञा केली. आपण घराण्यामध्ये सीताराम महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे, तरी तू पण सीताराम महाराजांची काहीतरी सेवा करावी. पितृ आज्ञाप्रमाणे त्यांनी सीताराम महाराजांचा पवाडा स्वतः दरवर्षी या ठिकाणी आहेत. पवाडा गातात. त्या पवाड्यामध्ये लोक भक्तिभावाने गर्दी करतात. त्यांची महाराजांची भक्ती निष्ठा पाहून आश्चर्य वाटले. त्याने स्वतःच आजीची हकीकत सांगितली आहे. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. पंढरपूरमध्ये महाराज नेहमी गीताबाई केशव जोशी यांच्या घरी मधुकरी मध्ये जात होते. गीताबाई नेहमी महाराजांना मधुकरी घालत. एके दिवशी लाडू केले होते, पण गीताबाईंना विचार केला, मुलासाठी लाडू केलेले आहेत, तेव्हा आज यास नाही म्हणून सांगावे. म्हणून त्यांना महाराजांना म्हणाल्या, अरे सीता, आज वाढण्यामध्ये काही नाही, पुढे जावा. पण महाराज त्यावर म्हणतात, मुलासाठी 40 लाडू केले आहेत, शिंक्यावर ठेवलेले आहेत, माझे नाही म्हणते. मग मात्र गीताबाई चपापल्या व घरात जाऊन लाडू मोजू लागल्या. तर बरोबर 40 लाडू होते. त्यांना आश्चर्य वाटले. ताबडतोब त्यांनी महाराजांचे पाय धरले व घरात आणून पाटावर बसवले. सर्व लाडू समोर ठेवले. त्यातील एक लाडू घेऊन महाराज निघून गेले.
त्यातील एक लाडू घेऊन महाराज निघून गेले. गीताबाईंना महाराजांचा अधिकार कळून आला. ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज पंढरपूरला नेहमी बंडगावकरांच्या वाड्यामध्ये उतरत होते. राम सीता लक्ष्मण मारुतीची स्थापना केली होती. सीताराम महाराज समोर श्री बाळकोबा परिचारक वाड्यात राहत होते. गोंदलेकर महाराज त्यांना बोलावून घेत व दुपारी रामाच्यासाठी नैवेद्य अर्पण करायचा. तो प्रथम सीताराम महाराजांना खाऊ घालत होते व उरलेला प्रसाद म्हणून वाटत त्यांना सद्गुरूप्रमाणे मान देत होते. सीताराम महाराजांच्या योग्यता त्यांना माहीत होती. शिऱ्याचे मोल खऱ्या रत्नपारकांनाच कळतात. ज्यांचे त्यांचे ज्ञान नाही त्यांना गारगोटी वाटते. त्याचप्रमाणे सीताराम महाराजांचा सामान्य लोक वेडा मानतात, पण गोंदलेकरांसारखे मोठे अधिकारी त्यांना मोठे मान देत होते. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. सीताराम महाराज मंगळवेढामध्ये असताना एका शिंप्याच्या घरी राहत होते. तो शिंपी एकटाच होते. त्यांच्या महाराजांचा पूर्ण श्रद्धा होती, त्यामुळे तो महाराजांच्या घरी ठेवून सेवा केली होती. महाराजांचे वागणे सोयर असे. एकदा घरातून बाहेर पडले ते कुठे जातील यांचा नियम नसे. एक दिवस महाराज शिंप्यास म्हणतात, अरे दादा, आज 2 भाकरी जास्त टाकाव्यात, कारण दुपारी मारुतीराय आपणास जेवणामध्ये येणार आहेत. शिंप्यास काही समजेना. प्रत्यक्ष मारुती माझ्या भोजनात कसे येतील? तो म्हणाले, महाराज 2 काय 4 भाकरी करतोय, जादा करतो पण खाल्ल्या पाहिजेत, कारण रोज करतो पण आपण पत्ता नसतो. त्यावर महाराज म्हणाले, अवश्य खाऊ. दुपारी भर 12 वाजता महाराज घरामध्ये येऊन बसले. शिंपी पाहतो दारामध्ये एक सीताराम महाराज उभे आहेत. आश्चर्यचकित होऊन प्रत्यक्ष पाहू लागले. त्यास म्हणाले, अरे मी तुला बोललो होतो त्यावर प्रत्यक्ष बघ, मारुती आले आहेत. शिंप्याने ताबडतोब मारुतींना साष्टांग नमस्कार घातला. आनंदाश्रूने त्यांच्या पायात स्नान घातले. मारुतींना सीतारामांना नमस्कार केला. तिघांनी जेवण केले. जेवणानंतर सीताराम महाराज तृप्त झाले. सीताराम महाराजांच्या प्रत्यक्ष मारुतीचा अवतार असल्याने शिंप्याची खात्री पटली. धन्य तो शिंपी, धन्य ते योगीराज सीताराम महाराज. असे होते सद्गुरू माझे सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. एकदा सीताराम महाराज मंगळवेढामध्ये बाजारातून जात होते. रस्त्याच्या कडेला आंबेवाली आंबे विकण्यामध्ये पाठी घेऊन बसलेले होते. महाराजांच्या मनामध्ये खाण्याचे विचार आला. आंबेवाली गेले व तिच्या पाठीचे आंबे घेऊन खाऊ लागले. 2 आंबे खाल्ले. त्या आंबेवालीस राग आला. तिच्या हातीमध्ये एक मोठे चिपाड होते. त्या चिपाडाने त्या महाराजांच्या पाठीमध्ये मारू लागली. महाराजांनी शांत उठून पुढे निघून गेले. रस्त्यावर पाटील गावचे भेटले. त्यांची महाराजांची श्रद्धा होती. त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराजांच्या पाठीवर चिपडाचे वळ उठलेले पाहिले. पाटलाने चौकशी केली. त्यांना विचारले, आंबेवाली महाराजांना मारलेले आहे. पाटलाने महाराजांना घेऊन आंबेवालीकडे आले. तिला विचारले, तू महाराजांना का मारले? त्या खाल्लेल्या आंब्याचे पैसे मला मागितले नाहीत. त्यावर आंबेवाली उलट बोलली, वेडा शीतळ पुडका तुला कशाला आला आहे? या उत्तराने पाठी चिडले. हातामध्ये हंटर घेतला. तो तिच्या पाठीवर लगावला. सीताराम महाराजांनी पण पाटलांचा हात धरला व त्यांना म्हणू लागले, अरे तिला मारू नको, ती आपली आई आहे ना. आईने मुलास मारले तर का आपल्या शिक्षा होती होईल? तू गोष्ट नाही केली बरे, जा तिला चोळी लुगडी कर. पाठी श्रद्धावान होते. त्यांना महाराजांचा शब्द श्रीसावत होता. त्यांनी ताबडतोब चोळी लुगडी केली. आंबेवालीमध्ये अर्पण करून तिचा सत्कार केला. आंबेवाली चकित झाली. तिला महाराजांची योग्यता कळाली. तिने महाराजांची क्षमा मागितली. महाराज त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर आंबे विक्रीमध्ये घेतल्या. प्रथम सीतारामाचा आंबे 4 आंबे देऊ लागली व तिचा धंदा चांगला चालू लागला. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज गोंधळामध्ये होऊन गेलेले आहेत. ते मोठे राम भक्त होते. सीताराम महाराजांच्या खूप श्रद्धा होती. सीताराम महाराजांना ते सद्गुरूपणे मान देत होते. एक दिवस
ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज सकाळच्या वेळी रामपूजा आटपून बसले होते. इतक्यामध्ये शिष्या त्रिवेणी त्यांना म्हणाली, महाराज आज एकादशी आहे, मठामध्ये स्वयंपाक नाही, तेव्हा मी मंगलवेढामध्ये सीताराम महाराजांचे दर्शन घेऊन येते, परवानगी द्यावी. त्यावर गोंदलेकर महाराज 2 मिनिटं शांत थांबून म्हणतात, अगं मंगळवेढामध्ये कशाला जातेस? आज येथे. त्रिवेणी गप्प बसली. दुपारी 12 वाजले. श्री सद्गुरू सीताराम महाराजांची स्वारी मठामध्ये हजर. गोंदलेकर महाराज थट्टेने विचारले, महाराज आज इकडे तुम्ही कुठे आला? चुकला रस्ता. सीताराम महाराज म्हणतात, अरे गणू, तूच बोलवले म्हणून मी तुझे इथं आलो. आता वरण भात करावं. श्री वरण भात मागू लागली. त्रिवेणी स्वयंपाकमध्ये घरामध्ये गेली. विचार करू लागली की सीताराम महाराजांना एकादशी आणि आहे, आपण वरण भात कसा करूया. तिने विचार केला, श्रीना एकादशी आठवत नसेल, आपण भगर व शेंगदाण्याची आमटी करावी, म्हणजे मग वाढल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. असा विचार करून तिने भगर आमटी तयार करून पाने मांडली व सर्वांना बोलावले. मंडळी पानावर बसलेली आहेत. त्रिवेणी वाढण्यासाठी पातेले उघडे केले तर त्या भाताचा वास येऊ लागला. आज तांदळाचा भात दिसू लागला. दुसरे पातेले उघडले, त्याच्यामध्ये डाळीची आमटी वरण दिसले. त्रिवेणी गोंधळून गेली. सीताराम महाराज तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत बसलेले होते. त्रिवेणीच्या लक्षात आले की सीताराम महाराजांची करणी आहे. गोंदलेकर महाराज त्रिवेणी म्हणू लागले, अगं लवकर वाढ जेवायला. तिने सर्वांनी वरण भात वाढला. सर्वांनी प्रसाद ग्रहण केला. त्रिवेणी तो हकीकत सर्वांना सांगितली. महाराजांनी ती सर्वांना पटली. गोंदलेकर महाराज त्रिवेणी म्हणतात, त्रिवेणी हा सीताराम साधा नव्हे बरे, असे होते माझे सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. मंगलवेढा येथे पूर्वी सांगली संस्थानाच्या ताब्यात होते. सांगलीकडे संस्थानिक पटवर्धन एकदा मंगलवेढ्यात आले होते. त्यांना या भागामध्ये अनेक नातेवाईक होते. त्यांची गाठीभेटी घ्यावे म्हणून राजकारभार बघण्या हेतूने ते आले होते. दामाजी पंताच्या मंदिरा शेजारी मोठा तंबू ठोकून उतरले होते. त्यांच्या आल्यानंतर त्यांच्या बरोबर दुपारच्या वेळी रोज 10-20 माणसे जेवणामध्ये असत. त्या एक बपकीदार माणूस तो कोण होता हे कोणाला माहीत नव्हतं. त्यांचा रुबा पाहून पहारेकऱ्यांना त्यांना हटकतच नसे. एके दिवशी इंग्रज सरकारच्या एक गुप्तहेर तंबूमध्ये येऊन चौकशी करू लागले. त्यानंतर तो अनोळखी बपकीदार इसम परत पसार झाला. हिरा आणि पटवर्धनांना जबाब दिला, नानासाहेब पेशव्यांचा आपण आश्रय काय दिला? त्यावर पटवर्धन सरकार म्हणाले, मला काहीच माहीत नाही. एक अनोळखी इसम रोज जेवणामध्ये असे पण येतील, नातेवाईक कोणीतरी संबंधित असावा असे विचारले. आम्ही चौकशी केली पण गुप्त हे निघून गेले. पटवर्धन ध्यानात आले. पटवर्धन सरकारने सीताराम महाराजांचे ऐकले होते. सदर माणूस दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष नाना पेशवे होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा सेवा करता आली नाही म्हणून त्यांना वाईट वाटले. मंगलवेढामध्ये श्री सद्गुरू सीताराम महाराजांशी ऐकले होते. सीताराम महाराजांच्या दर्शनाची बोट लागली. महाराजांच्या शोधण्यामध्ये 4 दिवसाला घोडेस्वार पाठवले पण महाराज त्यांना सापडले नाहीत. एक दिवस अचानक दुपारी जेवणाच्या पंक्तीने एक नागडा उघडा माणूस पाहिला. त्याने पहारेकडे पाहिले, बोलावून घेतले, विचारले यास का सोडले? त्यावर पहारेकडे उत्तरले म्हणतात, आम्ही यांना खडा पहारा करत असताना माणसाचा काय पाकर सुद्धा या ठिकाणी पाकर सुद्धा यात आले नाहीत. त्यांच्या लक्षात आले सद्गुरू महाराजांची लीला आहे. तेवढ्या महाराजांच्या तिथे आले व म्हणू लागले, नाना पेशव्यांच्या मासनूर मंदिर आहे, जाऊन प्रत्यक्ष पाहावे. पटवर्धना स्वतः मासनूरला गेले. तेथे मंदिरामध्ये नाना पेशवे होते. त्यांनी वृत्तांत सांगितला, आम्ही भूमिगत आहोत, तुमच्या तंबूमध्ये आहोत. हे गुप्तहेरांना कळल्यामुळे आम्ही ते पसार होऊन आलो, कारण त्यांच्या आपण त्रास झाला असता. त्यानंतर सीताराम महाराज त्रिकाण्याने पटवर्धनास कळून आले. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. खर्डी गावचे
जगूदादा कुलकर्णी हे वतनदार होते. घरची शेती चांगली होती, शिक्षकांची नोकरी होती. एकदा दिवाळीचा सणाचा बाजार घेऊन पंढरपूरला गेले होते. एकत्र कुटुंब असल्यामुळे बाजार भरपूर असल्यामुळे संध्याकाळ झाली. ते खर्डीमध्ये परत जाऊन छकडा शोधू लागले. चिंतेमध्ये बसले. इतक्यात सीताराम महाराजांनी स्वारी तिथे आली. महाराज जगूदादा म्हणत होते, अरे जगू, चिंता का करतोस? चल खर्डीत जाऊया, सर्व बोजे मी घेतो. जगूदादा म्हणाले, महाराज हे एवढे ओझे घेऊन आपण जाणे अशक्य आहे, त्यात रात्रीची वेळ आहे. पण महाराज म्हणतात, तू काळजी का करतोस, मी आहे. अखेर जगूदादा ओझे घेऊन महाराजांच्या बरोबर चालू लागले. पण थोडे चालून गेल्यावर थकले व बसले. महाराजांना म्हणू लागले, अजून खर्डी खूप लांब आहे, आता जाणे शक्य नाही. तेव्हा महाराज त्यात म्हणाले, अरे जगू, खर्डी फार जवळ आली आहे, गावची वेश पहा. जगूदादाने समोर पाहिले तर गावची वेश होती. ते गावाजवळ आले होते. त्यांना आश्चर्य वाटले. 2 तासाचा रस्ता असताना आपण 15 मिनिटांमध्ये कशी आलो? त्यांच्या दानामध्ये आले. हा सर्व सीताराम महाराजांची लीला आहे. हे त्यांना संपूर्ण साष्टांग नमस्कार घातला. हे जगन्नाथ कुलकर्णी सीताराम भक्त बनले. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय राम. सध्या पंढरपूर येथे डॉक्टर बेनारे यांचे आजोबा सीताराम महाराजांचे भक्त होते. त्यांची महाराजांवर खूप श्रद्धा होती. महाराज पंढरपूरला आले म्हणजे मधुकर मागण्यामध्ये दुपारच्या वेळी तर त्यांना बोलावून घेऊन जात होते. त्यांचा अंत्यकाळ जवळ आला. एक पुत्र, घरची गरिबी होती, चिंता करू लागली. आता माझ्या मुलाचे माझ्या माघारी कसे होईल? सीताराम महाराजांची आठवण झाली. पण महाराजांनी माझी गाठ कशी पडेल? अरे माझा अंत समय आला. माझ्या भगवंताचे माझ्या सीतारामाचे दर्शन घेऊ द्या. बोलावून आणा, कुठे असतील? मुलगा शोधता निघाले. महाराज मंडीमध्ये होते. पाय धरून विनंती म्हणाले. महाराज त्यांच्यावर घरी आले. आजोबांचे जवळ गेले, अंगावर हात फिरवला व म्हणाले, अरे मामा, चिंता करू नको, तुझ्या मुलास काही कमी पडत नाही. नातू तर मोटार गाड्या घेते, घोर चिंता करू नये, सुखाने जावे. महाराजांच्या मुखाने शब्द कधी खोटे झाले आहेत का? आज त्याचप्रमाणे घडले आहेत. त्यांचे नातू डॉक्टर बेनारे व गोपाल बेनारे तसा त्यांचा लौकिक प्राप्त केला आहे. असे महाराजांची लीला आहे, आगाध लीला आहे. असे होते माझे सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. मंगळवेढ्याजवळ चडसर म्हणून एक गाव आहे. तेथील तात्याबा कुलकर्णी म्हणून एक वतन ब्राह्मण होते. त्यांना पोट शिव झाला होता. पोटामध्ये अशा वेदना होत होत जीव कासावी झाला. सीताराम महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत झाला की मंगळवेढास मंगळवेढास आले असता दामाजी पंताच्या मंदिरी गेले. तेथे पोट फार दुखू लागले, गडबडा लोळू लागले. बहुती लोक जमले. त्यातील एकाने सीताराम महाराजांचे दर्शन पोट दुखी थांबेल. इतक्यात महाराज येथे आले. त्याने सर्व प्रकार पाहिला. अरे पळत जा कोणीतरी, अनाकांदा गाजरे. एक मनुष्य पळत गाडीत तळात गेला. त्याची गाडीवाल्याकडून कांदा गाजरी घेऊन आला. महाराजांची कांदा गाजरी तात्यासमोर ठेवली. तो खाण्यास सांगितले, पण तात्याबा निष्ठेवान वैष्णव कांदा मुळीच खात नाही. जमलेल्या मंडळीने समजावून सांगितले, सीताराम महाराजांची हातातली माती सुद्धा मोठी औषधी आहे, तरी उशीर न करता कांदा गाजरी खावे. तात्यासाहेबांच्या लक्षात आले. त्याने श्रद्धेने कांदा गाजरी खाल्ली. त्या दिवशी त्यांचा पोट शोष थांबला. तात्यासाहेबांना नवल वाटले. सीताराम महाराजांच्या परमेश्वर म्हणू लागले. पुण्यमान दर्शन घेऊन असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. एकदा सीताराम महाराज मंगळवेढ्यामध्ये असताना चमत्कार घडला. सीताराम महाराजांची कृती दिवसेंदिवस वाढू लागली. हे नास्तिकांना आवडेना. म्हणू लागले, लोकांस वेड लागले. वेड्या साधू बनतात व त्यांची पूजा करतात. असे 3-4 खटिक होते. त्यांनी ठरवले की सीताराम महाराजांना मांस खाऊ घालावा.
खरा साधू की खोटा समजूया लोकांच्या लक्षात येईल. त्यांनी एक दिवस घरी मांस शिजवले व सीताराम महाराजांच्या वडून घरी नेऊन पाटावर जेवणात बसवले. ते सर्वांनी ताटात मांस वाढले, जेवणास सुरुवात केली. सीताराम महाराज मात्र तिरक्या नजरेने हसत बसले होते. सर्व खटीक आश्चर्याने एकमेकांना पाहत होते, कारण त्यांनी घातलेला घास साखर भाताचा होता. गोड लागत होता. एकमेकांना विचारू लागले, अरे तुला कसे गोड लागते? एकमेकांना साखर भात दिसला. विचार करता लक्षात आले सीताराम महाराजांची करणी आहे. ताबडतोब त्यांनी महाराजांचे पाय धरले, क्षमा मागितली. पण नंतर हा प्रकार पाटलांच्या कळला. त्या खटकांना बोलावून घेतले, शिक्षा दिली, सर्व सरकारी कागद नमूद केले. असे होते आमचे सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. मंगळवेढामध्ये एक पगाबाई काकडी वेश्या होती. देहाचा विक्रय करणे हा तिचा धंदा होता. तिला क्षयरोग झाला. काही लोकांनी तिला सल्ला दिला, सीताराम महाराजांच्या दर्शनगे तू संकटमुक्त होशील. पण तिला पटले नाही, कारण तिची पूर्ण श्रद्धा नव्हती. महाराजांना ती वेडा समजत होती. एक दिवस महाराज तिच्या घरासमोर जात होते. ती दारीच उभी होती. तिने महाराजांना पाहिले. मनामध्ये महाराजांची परीक्षा घ्याव्यात, हा साधू खरा का खोटा पाहूया. त्यांनी महाराजांना अडवले, घरात घेतले. त्यांच्या समोर विवस्त्र होण्यास सुरुवात केली. कामे चाली रंगढंग करू लागली. महाराजांच्या लक्षात आली, गोष्ट समजली. महाराजांनी ताबडतोब 7 वर्षाचं लहान मुलाचं रूप धारण केलं व तिचे पाय धरून नमस्कार केला. आई तू हे काय करतेस? असे म्हणून बालक हसून म्हणू लागले. पाहून उभं राहिले. पगाबाई त्या मुलाकडे पाहिले. तिच्या आईचे प्रेम जागृत झाले. बालकांना माहिती छाती धरले, दर्शन घेतले. तिला महाराजांचा मोठेपणा कळून आला. आनंद भावे महाराजांना शरण गेली. महाराज तिला आशीर्वाद घेऊन निघून गेले. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम. तात्यासाहेब पटवर्धन हे सांगलीचे संस्थानिक होते. मंगळवेढ्याच्या सकाळी त्यांना संस्थानिक ताब्यात होते. तात्यासाहेब मनात आले की आपण सीताराम महाराजांच्या निवांत श्रद्धा होती. एकदा तात्यासाहेबांनी सीताराम महाराजांचा सत्कार करावा म्हणून त्याने दरबार बोलवला. सीताराम महाराजांना शोधून आणण्यामध्ये सेवक पाठवले. सेवकाने खूप शोधून घेऊन महाराजांना सापडेना. तात्यासाहेबांचा हुकूम होता की ताबडतोब शोधून आणा. महाराजांना तर कोठे पत्ताच लागेना. सेवक चिंतेत पडले व मनामध्ये परमेश्वराचा दावा करू लागले. तोच त्याच्या समोर महाराज उभे म्हणाले, मला घेऊन चला. सेवकांना आश्चर्य वाटले. त्यांना घेऊन सेवक दरबारी आले. तात्यासाहेबांच्या हुकूम केलेला आहे, महाराजांना अभ्यंग स्नान घालून जेवण भोजन घालूया. दरबारी घेऊन त्याचप्रमाणे महाराजांच्या अंगावरती स्नान घातले. गंधलेपन करून नवीन तऱ्हेची भारी वस्त्रे अर्पण केली. अंगावर दागिने घातले. पाटावर बसून 5 पकवाने ताट समोर दिले. महाराजांनी भोजन केले. मग महाराजांनी विनंती केली, महाराज दरबारी चलावे. तेथे बसण्यामध्ये उच्च आसन गाद्या तक्क्या ठेवत होते. महाराजांनी ती लीला होती, शौचावरती पाठी झाकून ठेवा. तात्यासाहेब माहित होतं की आता महाराजांची लीला आहे, पण सभेमध्ये असणाऱ्या इतरांना महाराजांचा हा वेडेपणा होता. ते मनात म्हणू लागले, सरकारना वेड लागले आहे, सरकारना वेड लागले आहे म्हणून वेड्यास नादी लागले आहेत. इतक्यात आश्चर्य घडले. त्या शौचाच्या झाकलेल्या पाठीवर सुगंध दरवळू लागला म्हणून सेवकाने पाठी काढली तर आश्चर्य काय, पाठीखाली फुलाचा ढीग होता. तो सुगंध सारा दरबारामध्ये दरवळत होता. तो सगळ्यांनी पाहिला. निंदकांना सुद्धा सीताराम महाराजांची योग्यता कळली. सीताराम महाराज जय जयकार केला. सर्वजण महाराजांच्या नमनी झाले. महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. नरसोबावाडीची वाडी येथे क्षेत्राजवळ कुरुंदवाड गाव येते. तेथे एक ब्राह्मण राहत होते. त्यांच्या घरी 9 माणसे आजारी होते. चिंतेमध्ये पडले. औषध उपचार केले, देवऋषी केले, पण काही फरक पडेना. अखेर दत्ताचा धावा सुरू केला. श्री गुरु यातून आपल्याला सोडवतील म्हणून तो दत्तगुरूचा धावा सुरू केला. तोच त्याच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. पंढरपुरात जाऊन सीताराम महाराजांचे दर्शन घ्यावे, संकटात मुक्त होशील.
त्याचप्रमाणे पंढरपूरला सीताराम महाराजांनी शोधू लागले. पुष्कळ शोधले पण पत्ता लागेना. शेवटी एकाने सांगितले, सीताराम महाराज म्हणून कोणी साधू वगैरे खास नाही. तो पहा, पुष्टापत्रावली खात बसलेला तो वेडा सीता आहे. त्यांनी पाहिले, मनात विचार करू लागला, हा तर वेडाच दिसतोय, आपण काय संकट धारण करणार. मी विनाकारण एवढ्या लांबून आलो, मला परत दत्ताचा दृष्टांत झाला. मनात विचार करू लागला की काही का असेना सीतारामाचे दर्शन घेऊया, दर्शना आपण जाऊया. सीताराम महाराज म्हणू लागले, अरे माझे दर्शन केवढं लांबून आलात, आपल्यास दर्शन काय कशाला पाहिजे. मग मात्र ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. महाराजांनी क्षमा मागू लागले, महाराज मी आपणास ओळखत नाही, मी आपणास वेडा समजतो, माफी असावी. असे म्हणून महाराजांच्या पायी साष्टांग नमस्कार घातला. अश्रूंनी त्या पायाला अभिषेक केला. विनंती करू लागले, महाराज माझ्या घरची सर्व माणसे आजारी आहेत, मी त्रासावरून गेलेलो आहोत, आपण आपली कृपादृष्टी करावी, संकटातून वाचवावे. महाराज नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे तिरक्या नजरेने हसत गालामध्ये त्यांच्याकडे पाहत होते. आनंदाने महाराजांना नवीन कपडे तयार करून अर्पण केले. हा आपला गावी कुरुंदवाडा गेला. आश्चर्य काय, घरातील सर्व माणसांना वाटू लागले. सर्वजण लवकर बरे झाले. त्यांच्या घरातील सर्व दुःख संपले. सीताराम महाराजांची कृपा दृष्टी पूर्ण जडली. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. सीताराम महाराजांची वृत्ती सर्वत असे. वाऱ्याच्या लहरीप्रमाणे मना जिकडे तिकडे जात असे. सीताराम महाराजांना आवडत, त्यामुळे लहान मुलं खेळत होती. पंढरपुरात शेवटी जास्त राहू लागले. पंढरपुरात त्यांचे आवडते ठिकाण म्हणजे बालकोबा परिचारक, बंडगावकर वाडा, उत्तरादी मठ, रुक्मिणी मंदिर, कधी प्रत्यक्ष पांडुरंगासमोर. पुढे 1902 साली पंढरपुरात प्रत्यक्षी साथ आली आणि त्या सात जोराची होती. लोक हलवून गेले, रानावनामध्ये राहू लागले. बालकोबा परिचारक खर्डीमध्ये सासुरे जाऊ लागले. त्यांनी सीताराम महाराजांना त्यांच्याबरोबर खर्डीच नेले. महाराज त्यांच्याबरोबर खर्डीमध्ये 2 वर्ष राहिले. त्यावेळी गुंडी आप्पा रोंगे, तात्या बारोंगे, निवृत्ती कुंभार हे दोघे सेवेत तत्पर होते. गावामध्ये तिघे महाराजांच्या नेहमी बरोबर होते. एक दिवस महाराज मारुतीच्या मंदिरासमोर उजव्या भागाकडे बोट दाखवून म्हणतात, या ठिकाणी माझी समाधी बांधा, पुष्कळ उपयोग होतील. सर्वांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी सारखे तेच पालपोतू लावले. त्याच वेळी भक्तांना चिंता वाटू लागली. महाराजांचा विचार जाणं दिसत आहे, त्यामुळे भक्तांना काळजी लागली. एक दिवस जगूदादा म्हणतात, अरे जगू, खाली पाऱ्याकडे जावा, माझे टपाल आले का बघून या. जगूदादांना असे वाटले महाराजांना कुठून टपाल येईल, पण थोड्याच वेळामध्ये माणूस टपाल घेऊन आला. सीताराम महाराजांनी टपाल आले, टपाल फोडले, त्यात मजकूर नव्हता, श्रीराम एवढे अक्षर होती. महाराज म्हणतात, आम्हास बोलावणे आले आहे, आता आम्ही जाणार, पण काळजी करू नका, मी माझ्या भक्तासाठी खर्डीची समाधी स्थान कायम ज्योती उभारत आहे. आता भजन करावे. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सर्वांना काळजी लागली. आता गावामध्ये भजनी मंडळी खूप होती, क्षणामध्ये जमली. सर्वांनी भजन सुरू केले. महाराज आनंदात होते. महाराजांनी देह सोडला. स्वरूप स्थिर झाले. त्यांच्या चेहऱ्यावर जास्त तेज भागले होते. लोकांनी हात लावून पाहिले तो साक्षात महाराज देह सोडला. लोकांची अंतकरणे दुःखाने भरून आली. हा हा म्हणता बातमी चौकट बसली. पंढरपूर मंगळवेढा सर्व ठिकाणावरून भक्तांचे थवे थवे खर्डीमध्ये जमले. पण असा वाद झाला. मंगळवेढ्याचे भक्त जर म्हणतात आमच्या महाराजांना आम्ही नेणार, खर्डीतील भक्त म्हणतात हे मान्य नव्हते. शेवटी मारुतीने कौल लावला. कौल खर्डीच्या बाजूने लागला. मग चंदनाच्या चित्तेवरती महाराजांचा पार्थिव देह ठेविला, अग्नी दिला. महाराजांच्या भक्त सर्व फार हळवून गेले. पण महाराजांचे शब्द आठवत होते, मी तुमच्यासाठी सदैव खर्डीमध्ये आहे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांची रक्षा एका तांब्याच्या घागरीमध्ये ठेवली. समाधीस्थानी एक विहीर खोदली. त्या विहिरीमध्ये एक गाडीचा कणा आडवा ठेवून ती घागर लोखंडी साखळीने बांधली. त्या कणामध्ये बांधून लोंबकळ आधार ठेवली.
वरून वेलीमध्ये झाकून ठेवली. आता महाराजांची समाधी बांधावी अशी भक्तजनांची इच्छा होती. पंढरपूरचे नरहरी बहिरेट म्हणून एक सराफ होते. त्यांना मूळबाल नव्हते. स्वप्नात त्यांना महाराजांचा दृष्टांत झाला की खर्डीस माझी समाधी बांधा. भरपूर पुत्र होते. बहिरेटांना आनंद झाला. त्याने काही पात्रटांना बोलवून समाधी कशी तरी मंदिर बांधले, पण ते महाराजांना आवडले नाही. 2 महिन्याच्या आत ते दृष्टांत झाला. स्वप्नामध्ये येऊन पाहिले. महाराजांनी म्हणे कसे ते मंदिर पसंत नव्हते. बांधणार असेल तर चांगले बांध. बांधलेले मंदिर पडले आहे बघ. बहिरेड खर्डीस येऊन पाहतात तर मंदिर पडलेले दिसले. त्याने परत उत्तम राजगुरू आडनावाचे गौंडी बोलावले व त्यांच्या उत्तम मंदिर शके 1857 साली सीताराम महाराजांचे मंदिर बांधले. त्याच वर्षी बहिरेडाला पुत्र झाला. घरामध्ये आनंद झाला. बहिरेडाची महाराजांना खूप श्रद्धा बसली. महाराजांनी परत स्वप्नात येऊन सांगितले, अरे तुझा खर्च किती झाला, आम्ही तुला देऊ. आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली, चांदीचा भाव वाढला. बहिरेडाच्या लक्षात आले, चांदीचा माल विकला, त्यातून नफा मंदिराच्या खर्चाच्या 8 पट मिळाले. महाराजांच्या लीलेच्या आश्चर्य वाटले. त्यांच्या मनावरती मंदिरावर शिखर बांधायचे काम करावं अशी दृष्टा केली. महाराजांनी पण दृष्टा सांगितले, तू शिखर बांधू नकोस. शिखर बांधकामाचे काम तसे राहिले होते. ते 2 वर्षापूर्वी विश्वोदय करून पूर्ण झाले. सध्याचे मंदिर दिसते ते बहिरेटाने बांधले आहे. असे होते सद्गुरू सीताराम महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. सीताराम जय सीताराम. सीताराम जय सीताराम. मला वाटते अंतरी त्वा बसावे, मना इंद्रिया ते तू आकळावे. उठे षडविकला त्वा घालवावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. सीताराम यांचे गुण आठवावे, तया ठेविता दोषमुक्त व्हावे. आशा निर्मलांच्या मनी त्वा बसावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. सीतारामायसे सदा ते वदावे, जनी बेजनी रूप त्याचे पाहावे. आशे भूत होता वै सर्व जावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. जयांच्या पदा वंजते संत सारे, तया ठेविता बहुदुःख हारे. अशा सद्गुरूंच्या पदात वा बजावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. आसो भक्त कैशाही कशाही प्रकारे, तयानी मनी आठविताच कोरे. तयाचा हिता पावितो सर्व भावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. आशे भूत बाधा कुणाला कशाची, आसो अंधपंगू पिडाती शिशाची. पुढे वावडे सर्वत्र हरावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. अशी विनंती तुम्हा सर्व लोका, अशी खर्डीची समाधी विलेका. तया दर्शनाने सुखी सर्व व्हावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. आशे मी पुत्र द्वारकेचा आजानी, अतिबाल बुद्धी सुखयास मानी. दिनाच्या दयाला कृपेने पाहावे, सीताराम यांचे पदलीन व्हावे. श्रीराम जय राम जय जय राम. आता सद्गुरु सीताराम देवा, तू वासे आज्ञाजनाचा ठेवा. अर्पणिया तुला भक्ती व्हावा, मी मागणे मागतो. मला ना जपे ध्यान धारणा, मंत्रतंत्र उपचारी नाना. मनी प्रेमायुक्त अशी भावना, श्रद्धा विश्वास अर्पितो. त्याचा करावा तो स्वीकार, एवढा मजबरी करी उपकार. तुझ्या पायी मन करी स्थिर सर्व काळ. तुझे मनन चिंतन घडावे, जनी माणसे तुझे रूप दिसावे. अंतरामी रूप प्रगटावे सर्व काळ. प्रपंच दुःखाने पोललो,
रोगराईने जर्जर झालो, म्हणून तुझ्या पायालो सांभाळावे. जगी यश कीर्ती द्यावी, मनशांती गुरु कृपा करावी. सेवेची संधी द्यावी सर्व काळ, प्रेम भक्ती भाव द्यावा. काम मत्सर दंभ घालवावा, जीव हा बंध मुक्त करावा कृपाळूपणे. मुखामध्ये तुझी असावी कीर्ती, अंतर्यामी असावी तुझी मूर्ती. सुखी करावी सर्व धारती, आज्ञा जीवाशी. असे पारितात वरका पुत्रे, तेजस्वी झाले दोन्ही नेत्रे. जन्मवनाचे पोत्रे झटकून आता कले. श्रीराम जय राम जय गणपती. सकळ विद्येचा अधिपती, साधू संग योगदाती. सर्व कारण तुझं, 64 विद्येचा सागर. निर्गुण ब्रह्माचा आधार, पूजन करून चरणावर मी मस्तक ठेवितो. सर्व सिद्धी दाता दोन्ही, म्हणून कारण बनमुनी. सन्मान करतो कवळी सर्व मंगल देशा. बंधू माता सरस्वती, दासादी शब्दमती. विना पुस्तक घेऊन याती मैरव धावते. चारी वाचा गुण सुंदरी, म्हणून वदती वागेश्वरी. येऊ देश परिचित लहरी देशक्ती भवानी. सर्व सत्ता अवघे तुमची, म्हणून स्तवन पूजा साची. देवता तो विद्येची, म्हणून पूजा आरती. सगुण तुम्हा व्यंकटेशा, लक्ष्मीकांत पंढरीशा. घेऊन ये शब्दकोशा, काव्यरसात मिसळावे. त्रिभुवनी भरले तुमची, देवाकृते दिव्य ओज. दैवांत करी सेवा चोज, गरीब कवी दासाचे. अवघ्या भूत मात्रे भरला, दशा कोणी पुरला पूर्ण. शास्त्र विचार आपला ठरला, तुझे सत्य स्वरूपाचा. ओळखते वेदांती दाणे, योगी पाती अंतर्ज्ञानी. साधू संत गाती गाणी तुझं स्वरूप स्तव. दत्तात्रया दिगंबरा, तिसरुमाळा झोळी करा. भस्म चर्चा करे विशंबरा, आत्रित्या श्री गुरु. नमनी तुझे चरण कमला, सूत्रगायीने साह्य मला. योगियांच्या शुद्धी करा उददा तुम्हा जवळ. जय जय सद्गुरु सीतारामा, दीन दुर्वामचा विश्रामा. नित्यगाई तुमच्या नामा, करा दया गुरुवरा. वंदू तुकाराम श्री संत, ज्ञानेश्वरी श्री एकनाथ. सोपान मुक्ताबाई निवृत्तीनाथ, तुळशीदास विराचरणी. रामदास सज्जन गडकोट, समर्थ समर्थ स्वामी अक्कलकोट. सन्मती बुद्धी गालो सीताराम चरित गातो. पतित पावना सीतारामा, कवी गीतशी अखंड नामा. स्वामी समर्थ प्रेमदामा, पावा नाव नवना स्वामीजी. तुम्ही पुन्हा ब्रह्मा अवतार, कराव्या जगदोद्वार. धर्ममार्तन जग संचार, पाजिता ज्ञानमूर्तू. तुम्ही ब्रह्मा विष्णू शंकर, देवी लक्ष्मी गणपतीवर. तुम्ही मारुती वायू कुमार, धरता अवतार कारण. जगाचे कारण तुम्ही संत, माय बाप बहुकृपावंत. तुमचे श्री सुभान प्रेमानंद, प्रेम प्रेमात वावरे. साधूस नाही जन्म मरण, संत सदैव आमरण. म्हणून एक धरी घट्ट चरण, करा दया करा दिनवर. आज्ञानास जन्म मरण, स्मृती मूर्ती गाती गाण. साधू संत बहु सन्मान, तिन्ही लोकी होतसे. धर्मकाटा ईश्वराचा, तो नाही नाही साधूचा. विचार पाप पुण्याचा, दर्शित उद्धार होत असे. ईश्वर पाहतो पुण्य पाप, देतो भोग मात्र शाप. परिसंताचा गुण आपाप, दर्शनमुक्त करीते. आग्नी सर्वत संचरतो, अवघ्या भूत पात्री बसतो. परी कोणास न दिसतो, अल्पित अल्पी पुन्हा. तूप कापूस फुलवात, लावीत प्रकाश पडे त्यात. सरता तूप कापूस फुलवात, लावीत प्रकाश पडे त्यात. सरता तूप कापूस ज्योत, पुन्हा सर्वत अंधार हो. अहोम भाव तरुण निरंजनाला, प्रकाश देतासे जगाला. प्रकाश न कण निरंजना, कल्पनाच कोणा. भूत मात्र ते निरंजन, प्रकाश प्रत्यक्ष चैतन्य. विविध निरंजने जाणार, चैतन्य एक प्रकाश. तुम्ही प्रत्यक्ष नोजुनेरी, शंकराने विष्णू विधी. शोभवा दत्त द्यारती, सर्वत्र भरला पवित्र. तुम्ही जन्मन रहित, साधता अवघ्याची हित. दैवंत दाते शांत, चित्राम तुम्ही आश्रय. मृतिका वृक्ष पाशान, सर्वात अग्नी वसुतो जाण. प्रकट होतो गरिता, घर्षण अनुभव येईल. वड वाढतो सागरात, विद्युत आकाशात. उष्णता रूप पृथ्वीत, संचराग्नी जीवतनू. शांत बागणी कुंडात, रौद्रूप दरी वनव्यात. ज्वालामंत्र होमात, राणीवण हिंडत असे. स्थिर रूप शोभन, अग्नीच एकच भाव. चैतन्य रूप प्रकट व्हावे, दाव्या असते वापडे. तुझे माझे नाही त्यात, एक चैतन्य अवघ्यात. भेदाभेद नाही द्वैत, चैतन्य सर्व एकच. आकाशात उजू भास्कर, परसुनी किरणी अपार. तऱ्हे तऱ्हेचे अद्भुत प्रकार चैतन्य दावेत असे. तेच तेच तेजाळे भास्करात, तेज आवशी प्रतिबिंबात. परिबिंबासन दशे बिंबात, आसन कारण असे. तुम्ही म्हणून तुम्हा नमस्कार, पावन करावा कवी किंकर. संत रूप तेज भास्कर, प्रेम तुम्हा वंदरे.
तुमचे धरिता घट्ट चरण सर्वसिद्धी करी पावन दिव्याने दिवा पेटवून प्रकाश सर्व जगादे संत सपात्र अग्निकुंड आम्ही अज्ञानी मुखंड मायने मांडले बंड आवरेना माया माझ राजवाडा वा उकिंडा तेजाचा पडला सडा गंध गुंद मात्र बापुडा लय होते ज्या पाप तुमची पाशी नाही घाण पवित्र पावका समान म्हणून तुम्ही यावे शरण आम्ही पावन व्हावया शुकव्यास संगादिका नारपटाती भाविक पूर्वी झाले ते श्राद्धक नाही नाणी साधू संतजन भास्कर पावक ते तेज तुमच्यात बसले महाराज सीताराम घेऊन साध वेशी गुरु प्रकटले म्हणून आम्ही तुम्हा शरण करा द्या सर्व कल्याण भक्तिभावी धरता चरण सीताराम कृपानिधी दुर्गुण माझे पाहू नका कपाळात लागे धक्का आनंद पेला आनंद पापे केल्या चुका गंतीना तयाला पळीस न करते विचार लोखंड गंजली अपार गंगेत पावन मोळी गटार जवळ केली गंगा तरी माझे अवलक्षण लागता एकशन दर्शना होईल निवारण आपले कृपा दृष्टीने नित्य कुणा करी बाळ राग तुम्हा मात्र ना प्रेमळ आई तुम्ही मेलडी बाळ कृपा प्रसाद करावा जय जय अजी सीतारामा पतित पावना घनश्यामा सौख्य मना कामना पाव मरा दयाळा तुम्ही क्षमाशांती आगर प्रेम दया महासागर तुम्ही सीताराम मनोहर प्रसन्न भावे जड करीन आवी संत तुमच्यात तुम्ही दिसता अवघ्यात तत्नामुळी वादात साधू सर्व एकच साधी सोपी आपली राणी वाणी रसाळ मनहारी जणू प्रयाग संगम त्रिवेणी गंगा यमुना सरस्वती जवळ संग्रह कशाचा नाही शुकराजा देवी काही कमंडल शुद्ध नाही शुकासम वैराग्य नाही अन्न वस्त्र पांघरुण तेजसी पवित्र ब्राह्मण आक्रमण स्वामी प्रसन्न सीतारामा साधूवर संत दया कस्तुरी केशरम कृपादृष्टी सुगंध अपार प्रेमवृत्ताचे अखंडदार गोड लागे निर्मला ईश्वराची शक्ती अपार शोधणी काढली बाहेर साधू संतांचे बहुपकार म्हणते त्या ब्रह्मवेते अर्जुनता झाला गडी स्वतः माझे पाय रगडी पार्थ साधू धोतो जोडी संत भक्तिस्थ वारी जरा माझे दळण दळले संत सुखची धुणे तुतले कबीराचे शनी विनले असा कनवळ वाळे पानक्या होणी पाणी भरी संत एकनाथाच्या घरी महार होणी ज्वार करी भेदबाद शास अशी संत लीला आघात संतास नाही मुळीबाद संत देवाची पडसाद अनुभवाशी येतील रुक्मिणी माता सुदर्शन प्रत्यक्ष येऊ दे भोजन मातृपितृ आज्ञाप्रमाण दर्शन अक्कलकोट स्वामी 7 वर्ष अखंड ध्यान सीतामाराव प्रसन्न ध्यान योगा साधू मग्न वज्रास होईवर सीताराम दीक्षापात्र संचार करते सर्वत्र खर्डे पंढरपूर क्षेत्र मंगळवेढे प्रवास बाकरीवाड शुद्ध केवळ नाही कटुरा जवळ स्वामी दृष्टी जन्मेशबळ शुक वैराग वितरागी वस्त्र नाही अंगावर कधी स्नान उखिंडावर कधी मशान शिव मंदिर कधी पांडुरंगासमोर पोटदुखी एका तुझ्याला वैष्णव काही कांदावला समोर रोग नाश झाला असा सद्गुरू सीताराम संशय केली दरबारी असना सुगंध फुटी झाली शान साधुकृती बहुमूल्यवान सखी झाली नृपूर मांसाचा साखरपा झाला सीतारामाकडे दिलेला वानाव्या कवीचे तक्रा चमूर्ती साधू निधान सीतारामूर्ती मनोहर मस्तका दोन्ही कर दैमिक घरी नजर आखड निराळू म्हणे दर्शनात्वा नामस्मरण मनोरथ कधी पूर्ण श्रद्धा पूर्ण पाहिजे त्यानं अनुभव येईल सर्वदा त्रिकाण आणि महासंत अक्कलकोट स्वामी संपंत कवी करी पूजा निवांत घ्या सेवा सीतारामा करावी वाटे मज महापूजा करू कसा गाजा वाजा सीताराम प्रभू महाराजा नाही साहित्य पूजेचे सर्व वस्तू आत्मा तुमचा काय थाट करू भुजेचा दैव संभार वाचेचा तोही तुमच्या मालकीचा कवी दरिद्र नारायणा शक्तीनच करा साधन मानस पूजा साध जमून पाठपूजा मांडरी सर्वसंग परिताग स्नान घालतो महाभाग कर्म ओले पोसुने सांग हृदय बसी सिंहासनी हृदय रत्न सिंहासनम क्षेत्रधाम अंतकरणम नाम सुर झाल्या छान भावमोती कडेला गुरुभक्ती भगवी लंगोटी शुद्ध चित्ता भावनासाठी परिधान करा जगजटी सीतारामा जगद्गुरु सद्गुरु देहाची करुण स्थान योग योगास खोड वगळून शांती केशर कस्तुर्यानं चंद्रात मिसळले वैरागास भस्म चर्चे अंगी चर्चले नामस्मरण टेले दिले शुद्ध वासना सुगंध झाले सुगंध वायू दरवळले उद्भती आबून उद्भती आणव सुगंध कृपास श्वास मंद मंद मनश्री गुरुचा छंद सुगंध सुगंध लहरित असो आता सद्गुरुनाथा करा दया जगन्नाथा साष्टांग चरणे ठेवी माता कृपा प्रसाद मागत असेल एकांग्र मनग्या दक्षिणा
मन फेरे प्रदक्षिणा अनंत साष्टांग करी नमना परतन श्री सीतारामा हो सेवा मान्य माझी सीताराम हवी राजी वामन पत्राचा कव्यवासी दासतुदास संपली पाचा पुण्यवराम सीताराम योगे राजेश्वराम स्वयं स्वरूपा तिस्वरूपा सीतारामा येतेश्वराम कारण सिंधू अपूर्वा सीतारामा यशवेश्वराम संत संताचे दयावंता सीतारामा खर्डेश्वरा प्रेमदृष्टी जय जय कृपावंता सीतारामा पंढरेश्वरा सर्व सिद्धी श्रीमाता सीतारामा करुणेश्वरा सर्व मंगळ प्रभुनाथा सीतारामा मंगळेश्वरा सर्व अपरा क्षमा सीतारामा दया करा सर्व तू दादा सीतारामा परमेश्वरा दासा भक्तीदा दादा सीतारामा स्मरा स्मरा कवी लेखरू तुम्ही माय सीतारामा ज्ञानेश्वरा सर्व साक्षी प्रभू सीतारामा परमेश्वरा सर्व अंतर्यामी बरा सीतारामा परमेश्वरा मस्तकेश्वर ठेवा सीतारामा शक्ती करा कवी वासरू तुम्ही गायो सीतारामा पवित्रा दीनबंधू लोकनाथा सीतारामा जगदीश्वरा सांद्र प्रजा प्रार्थना संपली देन तुझे पापे पुराली दुष्टबुद्धी घाणगिरी सीतारामा दर्शने दुराचर्याती दुर्गणे घ्यावा पदरे दयार्थ मुनी सर्व अपराध क्षमा करून पोटात घ्या प्रभूवरा वासी जो भक्त मंदिरावर असावा आपुला सर्व सुख रावेल त्याला आपली कृपा दृष्टीने जेथे सर्व मंदिर पठण दत्तस्वामी समोर भगवान स्वामी समोर येतात ऐकावया वाळी बेलेले औदुंबर येथे पंढरी गाणगापूर आपुचा पोड महागड माहुर येतात ऐकावया स्नान सध्या सुद्धा निर्मळ करावे एका चित्रपण ठेवळी श्रद्धाभाव तन्मळ पठण प्रेमी करावे शुभ तिथीवार नक्षत्र करे मंगल पवित्र नको जाणे कोठे आनंद सीतारामा शरण जावे पूर्तीरव सर्व मनोद पूर्ण सीतारामा हा प्रकटेश शंकरांधरी तिथे मात्र काढी मात्र संदेह स्त्रीपटे विश्वास ठेवावा वेळ सुख शांती सुख ठेवावा आवडते सीताराम देवा सत्य सत्य त्रिवार वारी करा पंढरी नगरी तशी करा खर्डी वारी दत्त सीताराम साक्षात्कारी सत्वर अनुभव पाहावा संकट को चिंता समेल मानधन सन्मान वाढेल अंती सीताराम भेटेल पांडुरंग रुक्मिणी आसावी मंजरी घरोघरी भावभक्ती वाचा तरी सौख्यानं तिष्ठेद्वारे एकदा अनुभव पाहावा वामन सद्गुरूंना तेच माझी कवी प्रज्ञा सद्गुरु गारुड कळी सुज्ञा असे गुरु गुंजनते वामन गुरुजीचे शब्द ते कवीचे भोग पालब्ध कवी मोक्ष व कवी बुद्ध गुरुकृपा होईल वामन गुरुजीचे बोलणे ते श्वासोश्वास घेणे स्पंदन नाम जप पारायणे गुरु महाराज गुरु वामन सद्गुरुदास तेच योग काव्य योगाभ्यास न लगे जप तयास स्वस्त आसनी बसावे नको मंत्र तंत्र साधना चित्त शुद्धीचे कारण मिळे शांती सुख समाधान विश्वास ठेवा संपूर्ण वामन गुरुचे दर्शन ते सीताराम स्मरण ध्यान चिंतन मन भजन आपोआप घडविते वामन गुरुचा पाद स्पर्श तो आयुष्य निष्कर्ष स्वानंदाचा परमार्श श्रद्धा वाढवे स्वामी समर्थ शक्ती आवर सीताराम शक्ती खोल देवने वामन कृपा मोल करी सूत्र गाताना अनुभवाने अनुभव घ्यावा नको कशाचा पुरावा प्रत्यक्ष अनुभव पाहावा येईल मग प्रत्यंतर वासुदेवानंद सरस्वती जयंती श्रावण वद्य पंचमी तिथी मंगळवार संवत्सर समाप्ती सके 1900 मास ऑगस्ट तारीख 22 1978 काळयुक्त संसार पौर्णिमेनेस सीताराम स्तवन मंजरी पूर्ण केली सोलापुरी आकर्षण स्वामी शेजारी स्वामी समर्थ भूत शब्दरूप दातोणे वर्णमाले माळे रस बोलणे सीतारामा योगेंद्रमणी वायुस रूपात प्रकटले माय बापर सुतम गंगा तुणंत कुंडली रंग सीतारामा शेत घाली पिंगा सीतारामा तोलदरा कारणप्रदा संस्तंग शिकवली शक्ती अभंग कवीचे चाले रंगटंग दवीचे रुबाब सात्विक वृत्ती मन निर्मळ उदार करा सत्वतळमळ 50 वर्षी दोटला काळ रक्षी थंडवारा उण श्रोते करा क्षमाता कवीचरण ठेवी माता संत श्रोते ज्ञानदाता संतोष भीक वाढावे नाई विपत्ती व्याकरण पददलित यमग साधारण शब्दाशब्द तुडन विंदिकाय गोंधळी नाही ज्ञान रसाळपण नज कर्मणपण धर्माचरण भक्त वामन पादुका स्मरण प्रतिदास घेतली नाही स्नान सध्या साधन जप तप कर्म योगदान फक्त नित्य गुरुदेव चिंतना सीताराम कृपा करा अर्ध चरित्र गायवासाठी सीतारामा जगजेटी स्थळ मंजिरा पोटी भावत भरलासे आज्ञा व्हावी मज दृष्टांती मन द्या समाधान शांती दर्शन घ्यावे मग एकांती सीतारामा दयाळा दृष्टांत येणे बहुपुण्य माय बाप कृतात धन्य पाय शरण कवी आनंदा दासत्वाचा वामनाचा सीताराम स्वरूप दर्शन ग्रंथात आशीर्वाद पूर्ण
देतील विश्वास मद दयादन सीताराम दयावंत घरोघरी नित्य पठन वाचता होईल कल्याण सीताराम कवी अभिमान घेतो सेवा निरंतर सीताराम सर्व मंजुरी सुरपाकी दर्शन घ्या मंजुरी स्वामी दरबारी रामकवी संस्कृती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय सीताराम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सीताराम महाराज की जय। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्विपूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगे सुंदर उपसेंदुराची कंठीरते ममता बोराची जय देव जय मंगलमूर्ती यशो माते मनोकामना स्मृती जय देव रत्नाकरित परात गौरी कुमरा चंदनाची होती कुंकुमेश्वरा विवेकरिता मुक्ता शोभा तो बरा रंगोचे पुरे चले गागया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मनोकामना स्मृती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदन सल्ला सुंदर वक्र तुंड विनयन दासा माता बच्चावी संकटी पावारे निर्वाणी रक्षावे सुवर्णवंता जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मनोकामना स्मृती जय देवी जय लक्ष्मी आई जय लक्ष्मी आई तुझ्या पदी नमितो लक्ष्मी आई आदि माया शक्ती राजऋषी लक्ष्मी तुझ्या कृपेने लोक आनंदी होती जय देवी जय लक्ष्मी आई तुझ्या पदी नमितो लक्ष्मी आई तू आहे घोड्यावर स्वार वैशाख पौर्णिमेला जत्रा भरतीया पार जय देवी जय लक्ष्मी आई तुझा पदी नमितो लक्ष्मी आई सौभाग्यांचं लेन हळदी कुंकू शोभून दिसते तुझे लाभार जय देवी जय लक्ष्मी आई तुझा पदी नमितो लक्ष्मी आई तुला आवड दही भाताची कोणाला नळवाने ओटी वरती जय देवी जय लक्ष्मी आई तुझा पदी नमितो लक्ष्मी आई मंगळवार शुक्रवार दर्शन घेती बोल्या पुत्राज मान घेती जय देवी जय लक्ष्मी आई तुझा पदी नमितो लक्ष्मी आई संजय दासाची विनंती आई सर्वांच्या हाकेशी धावून येईल जय देवी जय लक्ष्मी आई तुझा पदी नमितो लक्ष्मी आई जय देव जय सीताराम रामा श्री सीताराम श्री गुरु सुखधर्मूर्ती मनोरम जय देव मंजित सुंदर तेजस्वी एक ब्रह्मानंदे काशी जगहे सर्वत्र लक्ष्मणदासा जातुके कसमेंत तव चरणानि होते सज्जन सतपात जय देव जय सीताराम हो श्री सीताराम श्री गुरु सुखधर्मूर्ती मनोरम जय देव तुझला सद्गुरु स्वामी अक्कलकोट कर भेटून तुझ्या मस्ते ठेवी कर जेडा सीताराम श्री मंगळे कर प्रेमे सद्गुरु वचन तुझ वारंवार जय देव जय सीताराम हो श्री सीताराम श्री गुरु सुखधर्मूर्ती मनोरम जय देव कलियुग संभाळून ब्रह्माचे सत्य आणि मालकी मातेला औषध प्राप्त नाकर्षे विक्रता भूवाधारात तुझ्या अंकित श्री पंढरीनाथ जय देव
वाळू आरती वाळू श्री सुखरामां जय देव जय पंचनादा महिमा प्रभुजी कार्य आज्ञाने जीवाचा तुम्हाय बाप वाचून आता पाहू ते कार्य स्वतः पुत्र तुझे सोडून पाय जय देव जय सीतारामा आरती व वाळू श्री सुखरामां जय देव जय त्रिगुणात्मके मूर्ती दत्त आजानन त्रिगुणी अवतार तेजस्य राज जय शब्द हे अनुमान जय देव जय शिवदत्ता आरती वो आचार्य ग्रंथी तू एक दत्त आभागे शेष कळले माधव आई बरोदरा कैसा येत जन्म मरणाचा आपला जय देव जय शिवदत्ता आरती वो जय देव दत्त हे बोली या उभा केला सर्वांनी सांगे पंचाद केला प्रसन्न होऊन अज्ञात दिसला जन्म मरणाचा फेरा तुला जय देव जय शिवदत्ता आरती वो जय देव दत्त दत्ताचे लागले जाण हरपले मन झाले उन्मन नितुपणाची झाली बडबड एका जनार्दनी सुदत्त जय देव जय शिवदत्ता आरती वो जय देव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु सीताराम महाराज की जय सीताराम 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 जय